नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर ईश क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो. ईश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th स्टँडर्ड हिस्ट्री, इतिहास व राज्यशास्त्रचा पाठ क्रमांक 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा स्वाध्याय. इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. चला तर मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. पर्याय: अलेक्झांडर कॅनिंगहॅम, विलियम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्समुलर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होत. उत्तर: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होते. नंबर 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. पर्याय: जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्समुलर, माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन, जॉन मार्शल. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. उत्तर: हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी केला. प्रश्न 1. ब. पुढील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. पुढील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. नंबर 1. हू वेर द शूद्रास. हू वेर द शूद्रास वंचिताचा इतिहास. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. नंबर 3. द इंडियन वॉर. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. ग्रँड ऑफ वसाहतवादी इतिहास. उत्तर: चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. दुरुस्त केलेली जोडी. दुरुस्त केलेली जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 राष्ट्रवादी इतिहास. राष्ट्रवादी इतिहास. प्रश्न 2. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. प्रश्न 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर: इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवृत्त केले. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकाने विरोध केला. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी
लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकाने विरोध केला. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधल्या गेले. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकाराचे लक्ष वेधल्या गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला त्यांना मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होतात त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवृत्त केले. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केली. ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकाराची लक्ष वेधल्या गेली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न दुसरा, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे आणि प्रवासवर्णन इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगराची वर्णनेही असतात. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णन इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णन केलेली असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगराची वर्णनेही असतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णनेही असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबीचा समावेश आहे? मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबीचा समावेश आहे? उत्तर, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांच्या तुझुक-ए-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबीचे वर्णन केलेले आहे. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रामध्ये, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे तुझुक-ए-बाबरी, या आत्मचरित्रामध्ये पुढील बाबीचे वर्णन करण्यात आलेले आहे. नंबर 1, त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. बाबरांना कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. बाबर ज्या प्रदेशात गेला, ज्या प्रदेशात त्यांनी प्रवास केला, त्या प्रदेशाची वर्णने केलेली आहेत.
त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णनी, ज्या ज्या प्रदेशात त्यांनी प्रवास केला त्या त्या प्रदेशाची वर्णनी केलेली आहेत. शहराची वर्णन केलेले आहे. स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेले निरीक्षण. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांच्या तुझक-ए-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबीचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने, ज्या ज्या प्रदेशात त्यांनी प्रवास केला त्याची वर्णने आहेत. शहराची वर्णने आहे. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदवलेली आहे आणि इत्यादी बाबींचा समावेश मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांच्या तुझक-ए-बाबरी या आत्मचरित्रामध्ये करण्यात आलेला आहे. नंबर 2, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वतंत्रवीर सावरकरांचे योगदान कोणते? मित्रांनो, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वतंत्रवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर, स्वतंत्रवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचाराने भारलेले होते. स्वतंत्रवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण हे राष्ट्रवादी विचाराने भारलेले होते. त्यांचेही राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे आहे. 1857 मध्ये भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध केलेला तो पहिला स्वतंत्र संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर इसवी सन 1857 स्वतंत्र समर अशी पुस्तक लिहिली. स्वतंत्रवीर सावरकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये केलेले योगदान, त्यामध्ये नंबर 1, 1857 मध्ये भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध केलेला तो पहिला स्वतंत्र संग्राम आहे या दृष्टीने त्यांनी बघितलेले आहे व त्यावर इसवी सन 1857 स्वतंत्र समर असे स्वतंत्रवीर सावरकरांनी पुस्तक लिहिलेले आहे. त्याच्या या अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वतंत्रवीर सावरकरांचे योगदान कोणते? तर स्वतंत्रवीर सावरकरांनी केलेल्या सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचाराने भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे आहे. 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध केलेला तो पहिला स्वतंत्र संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857 स्वतंत्र समर अशी पुस्तकंही लिहिली. त्यांच्या या आणि अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधल्या गेले. त्यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. नंबर 1, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्वतंत्र उत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून आले. स्वतंत्र उत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सवादी विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणतात. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थित उत्पादनाची साधने,
मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्वतंत्रोत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकाराने जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर: स्वतंत्रोत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक नवीन प्रमुख प्रवाह आहे. नंबर 1, मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकाराने जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला गेला. भारतातील या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. प्रश्न 2, इतिहासाचार्य विखा राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. इतिहासाचार्य विखा राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर: भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या विखा राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे आहे. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे एकूण 22 खंड संपादित केलेले आहेत. इतिहास लेखन म्हणजे इतिहास लेखन म्हणजे भूतकालीन समाजाची सर्वगीण समग्र जीवन दर्शन होय. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. केवळ इतिहास म्हणजे राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने, युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे विखा राजवाडे यांचे मत होते. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. मित्रांनो, विखा राजवाडे म्हणतात की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. अस्सल कागद
पत्राच्या आधारे, अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. स्थल, काळ, व्यक्ती या तिघांनीही बद्ध झालेला मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडेने केलेल्या ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान. विका राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या शीर्षकाखाली एकूण 22 खंड संपादित केलेले आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सार्वजनिक समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडलेला आहे. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या जागीगती म्हणजे इतिहास नव्हे असेही त्यांनी मत मांडलेले आहे. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. आपला इतिहास म्हणजे भारतीयांचा इतिहास भारतीयांनीच लिहिला पाहिजे असंही मत विका राजवाडे यांनी मांडलेले आहे. अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत विका राजवाडे ही आग्रही होते. स्थळ, काळ व व्यक्ती या तिघांनीही बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेल्या इतिहास लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान होते. प्रश्न 5. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल उत्तर आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, ज्याप्रमाणे जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया त्या पद्धतीनंच जेम्स ग्रँडॉफ द हिस्ट्री ऑफ द मराठा, जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँडॉफ द हिस्ट्री ऑफ द मराठा. The history of India amounts toward Elphinstone. The history of India. James Mill, The history of British India. James Grandop, The history of the Maratha. The history of India amounts toward Elphinstone. Sri Dange, Primitive Communism to Slavery. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेर द शूद्राज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, ग्रँडॉफ द हिस्ट्री ऑफ द मराठा, माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री डांगे प्रिमेटिव्ह कन्झ्युम टू स्लेव्हरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेर द शूद्राज. प्रश्न ब. पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. यामध्ये आपणाला पहिल्या ह्याच्यामध्ये इतिहास लेखनाचा हेतू दिलेला आहे. त्यानंतर मध्यंतरी 2 नंबरला जियाउद्दीन बर्नी दिलेला आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिले दिले इतिहास लेखनाचा हेतू तारिक फिरोजशाही हा कुठलेला जियाउद्दीन बर्नी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला सभासद बखरमध्ये दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी संकल्पचित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे, ते भरायची आहे. त्याचं उत्तर आहे कृष्णाजी आनंद सभासदाची बखर ही कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिलेली आहे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आणि आपणाला सभासद बखर दिलेला आहे आणि कृष्णाजी अनंत सभासद या ठिकाणी रिकामी जागा दिलेली होती. त्याचं उत्तर आहे कृष्णाजी अनंत सभासद. सभासदाची बखर कृष्णाजी अनंत सभासद. काश्मीरचा इतिहास. काश्मीरचा इतिहास त्यानंतर लिहिलं आहे कल्लन यांनी आणि त्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. राजतरंगिणी लिखित कल्लन आणि या ग्रंथामध्ये काश्मीरचा इतिहास सांगण्यात आलेला आहे. बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने रिकामी जागा बाबर आहे आणि त्यांनी तुझक बाबरी या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. बाबर लिखित तुझक बाबरी हे बाबराचं आत्मचरित्र आहे आणि त्यांनी या ग्रंथामध्ये बाबराला करावं लागलेल्या युद्धाची वर्णने आहे आणि त्या ग्रंथाचं नाव होतं तुझक बाबरी लिखित बाबर. जसं कल्लन लिखित राजतरंगिणी यामध्ये काश्मीरचा इतिहास आहे. त्याचबरोबर कृष्णाजी अनंत सभासद आणि सभासद बकरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती लिहिलेली आहे. इतिहास लेखनाचा हेतू लिखित यामध्ये तारिक फिरोजशाही लिखित जियाउद्दीन बर्नी यांनी तारिक फिरोजशाही लिहिला आणि त्यामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. आणि हे सर्वच्या सर्व मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू यामध्ये येतात. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये तारिक फिरोजशाही लिखित निजामुद्दीन बर्नी यामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासदांची बखर लिहिलेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर कल्लन यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये मित्रांनो काश्मीरचा इतिहास सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर मुघल सम्राट मुघल संस्थेमधला सम्राट बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने बाबराने तुझक बाबरी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि हे मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू या ठिकाणी आपल्याला संकल्पचित्राला आलेला होता. त्यानंतर प्रश्न 6. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे मित्रांनो प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन ही पहिली संकल्पना आहे. उत्तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालेले होते आणि याच कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकाने भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकामध्ये छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रही दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. संकल्पनेचं नाव होतं प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते आणि या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात.
या प्राच्यवादी अभ्यासकाने भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकामध्ये छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. नंबर दोन संकल्पना राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखन उत्तर 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली, आत्मजाणीव निर्माण झाली. या इतिहासकाराने भारताविषयी जे इतिहास लेखन केली त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली होती. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाची जाण आली, आत्मजाणीव निर्माण झालेल्या इतिहासकाराने भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. राष्ट्रवादी इतिहास लेखकाने राष्ट्रवादी लेखकांचा पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. या मित्रांनो, या राष्ट्रवादी इतिहास लेखकाने प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. कारण या अगोदर जो इतिहास लिहिला गेला तो भारतीयांकडून नाही तर परकीय लोकांकडून इतिहास लेखन झालेलं होतं. म्हणून त्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केलेला आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर 19व्या शतकामध्ये भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झालेली होती आणि या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली, आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. राष्ट्रवादी इतिहास लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशाविरुद्धच्या स्वतंत्र लढ्यास प्रेरणा मिळाली आणि तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर मित्रांनो, 19व्या शतकामध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली होती आणि भारतातही अनेक तरुण इंग्रजी शिक्षण घेत होते आणि या इंग्रजी शिक्षण घेऊन जे तयार झालेले इतिहासकार होते त्यांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी त्यांना जाणीव झाली, त्यांना आत्मजाणीव निर्माण झाली आणि या इतिहासकाराने भारताविषयी जे इतिहास लेखन केले गेले त्या लेखनाला या सर्व लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. आणि या अगोदर जे काही लेखन झालं होतं प्राच्यवादी लेखक होते. या प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहित इतिहास लेखनाला या राष्ट्रवादी इतिहास लेखकाने विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखक हे 19व्या शतकात तयार झाले कारण या काळामध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली होती आणि इंग्रजी शिक्षण घेऊन हे इतिहासकार तयार झालेले होते आणि त्यांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाची जाण निर्माण झाली होती, आत्मजाणीव निर्माण झाली होती आणि या इतिहासकारांनी जो काही इतिहास लिहिला गेला त्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. आणि या अगोदर लिहिला गेलेला इतिहास म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन आणि या प्राच्यवादी इतिहास लेखनाला यांनी विरोध दर्शविलेला आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखकाने विरोध दर्शविलेला आहे. त्यांना भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
जो भारताचा सुवर्णकाळ होता तो प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये आलेला नव्हता, तर राष्ट्रवादी इतिहास लेखकाने तो सुवर्णकाळ शोधून काढला आणि त्यावर इतिहास लेखन केली. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशाविरुद्धच्या स्वातंत्र्याला प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. संकल्पना तिसरी, वंचिताचा इतिहास. उत्तर, समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास म्हणतात. वंचिताचा इतिहास म्हणजे काय? समाजाने ज्या सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रॅम्नी याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारतात महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताचा इतिहास याचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा ही वंचिताचा इतिहास लेखनाची एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचिताचा इतिहास, समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञान अँटोनियो ग्रॅम्सी याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. म्हणजे वंचितापासून लेखन करण्याची कल्पना मांडलेली आहे. तर भारतातही महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. जसं महात्मा फुले यांचं गुलामगिरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही यांच्यामध्ये लेखनामध्ये जसं की त्यांनी बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, या वर्तमानपत्रातून सुद्धा बरंचसं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर बरेचसे ग्रंथही लिहिलेले आहे. त्या ग्रंथामध्येही त्यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एश क्लासेस सुपेकर सर चॅनल सबस्क्राईब केलेले नाही, ज्या विद्यार्थ्यांनी एश क्लासेस सुपेकर सर चॅनल सबस्क्राईब आत्तापर्यंत केलेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. या चॅनलमध्ये म्हणजे एश क्लासेस सुपेकर सर या चॅनलमध्ये इयत्ता 10वीचे सर्व विषयांचे व्हिडिओ, बोर्ड पेपरसाठी येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न, तसेच प्रत्येक विषयांच्या 5 प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवल्या जातील. नंबर 2, UPSC, MPSC, STI, PSI, ASO, तलाठी किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम की वेगवेगळ्या जे काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सर्व घटकावर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. नंबर 3, हाऊ टू लर्न इंग्लिश इन इझी वे यांच्या माध्यमातून बेसिक इंग्लिशपासून कॉम्पिटिटिव्ह एक्झामपर्यंत ऑल ग्रामर, पूर्ण ग्रामरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवले जातील. एश क्लासेस सुपेकर सर चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे या चॅनलमध्ये एकूण 3 गोष्टी मिळतील. त्यामध्ये इयत्ता 10वीचे सर्व विषयांचे व्हिडिओ, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेवरील सर्व घटकावरचे व्हिडिओ आणि इंग्लिशमध्ये सर्व ग्रामर, बेसिक इंग्लिशपासून ते
कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सर्व ग्रामरपर्यंतचे व्हिडिओ हे तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, या पाठामधील काही आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नाची चर्चा करायची आहे, जेणेकरून या वस्तुनिष्ठ प्रश्नाची चर्चा केल्यानंतर या पाठातील सर्वच्या सर्व पॉईंट तुमचे क्लिअर होतील आणि परीक्षेला आलेल्या ऑब्जेक्टिव्हचेही मार्क जाणार नाहीत, ते ऑब्जेक्टिव्हचे मार्क तुमचे कव्हर होतील. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे कृष्णाजी अनंत सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासद बखर. अबुल फजल अकबरनामा. बाबर यांचे आत्मचरित्र तुझक बाबरी. जियाउद्दीन बर्नी तारिक फिरोजशाही. कृष्णाजी अनंत सभासदांची बखर. अबुल फजल अकबरनामा. बाबर यांचे आत्मचरित्र तुझक बाबरी. जियाउद्दीन बर्नी तारिक फिरोजशाही. कल्हण राजतरंगणी. बाणभट हर्षचरित्र हे संस्कृत काव्य आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे द राईज ऑफ द मराठा पॉवर. महात्मा फुले गुलामगिरी. कृष्णाजी अनंत सभासदांची बखर. अबुल फजल अकबरनामा. बाबर यांचे आत्मचरित्र तुझक बाबरी. जियाउद्दीन बर्नी तारिक फिरोजशाही. कल्हण राजतरंगणी. बाणभट हर्षचरित्र हे संस्कृत काव्य आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे द राईज ऑफ द मराठा पॉवर. महात्मा फुले गुलामगिरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेर द शूद्राज आणि द अनटचेबल्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे हू वेर द शूद्राज आणि द अनटचेबल्स. विका राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाची साधने एकूण 22 खंड. डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. विदा सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. विदा सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. माउंट स्टुअर्ट एलिफस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया. जेम्स ग्रँडफ अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. विका राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड. डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. विदा सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. माउंट स्टुअर्ट एलिफस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया. जेम्स ग्रँडफ अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. शर्मिला रेगी रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर. रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज. पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमेन्स. पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमेन्स. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन भारतात करण्यात आले. भारतामध्ये अनेक ठिकाणी सरसंचालक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन करण्यात आले. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. ह्याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. या बखरीमुळे इतिहास लेखन करताना या बखरीचं अत्यंत महत्त्व आहे. यांचं बरंचसं सहाय्य झालेलं आहे. पानिपतच्या युद्धाबद्दल भाऊसाहेबांची बखर यामध्ये बरीचशी माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखरसुद्धा उपलब्ध आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान आणि निकोलाय मुनिची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होत. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान आणि निकोलाय मुनी हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होत.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून त्यांनी प्रेरणा मिळाली. इसवी सन 1784मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एसेंटिक सोसायटीची स्थापना केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहोमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बकरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान आणि निकोलाय मुनी हे बादशाह औरंगजेबांच्या काळातील इतिहासकार होत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून त्यांनी प्रेरणा मिळाली. इसवी सन 1784मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे एसेंटिक सोसायटीची स्थापना केली. जॉन मॉर्सेल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. इब्न बतुता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलस कांती, बार्बोसा आणि डॅमिक स्पेस हे परदेशी प्रवासी होत आणि यांनी लिहिलेली प्रवासवर्णने भारतीय इतिहास लिहिताना अत्यंत महत्त्वपूर्ण होते. सोहगड, ताम्रपट जिल्हा, गोरखपूर, उत्तर प्रदेश. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मलिपीमध्ये आहेत. हा ताम्रपट सोहगडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडलेला आहे. हा ताम्रपट मोरे काळातला असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख हे ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जे चिन्ह आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत ही चिन्हे प्राचीन आहेत. नाण्यावरही आढळतात. वेगवेगळ्या प्राचीन नाण्यावरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेली दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारी ही चिन्ह कोठारघराचे निर्देशक असावेत असे इतिहासकारांचे म्हणणं आहे. या कोठारघरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिसलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भामध्ये या सोहगडा ताम्रपट, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी जो सोहगड ताम्रपट कोरलेला आहे यावरून लक्षात येते. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयांची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1810 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1810 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली आहे. मित्रांनो, विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली म्हणून त्यांना रियासतदार म्हणतात. म्हणून गोविंद सखाराम सरदेसाई हे रियासतदार म्हणून ओळखले जातात. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला. ईदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात विष्णूशास्त्री चिपळूणकर याच्यापासून त्यांनी प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. नंतरच्या काळामध्ये विदा सावरकर सारखे राष्ट्रवादी लेखक निर्माण होण्यासाठी
विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून अशा लेखकांना प्रेरणा मिळालेली आहे. स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेडल्स फेमिनिस्ट एसेन्स इन सोशल हिस्ट्री या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. सन 1882मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना ही त्यांची पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. इसवी सन 1888मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन्स हे पुस्तक प्रकाशित झाले. स्त्री पुरुष तुलना यामध्ये हे पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. ते पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले आहे. 1882मध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिले. या पुस्तकामध्ये स्त्रीवादी लेखन भारतातील पहिले स्त्रीवादी इतिहास लेखन समजले जाते. 1888मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमेन्स हे पुस्तक प्रकाशित झाले. तर हे सर्व ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न केल्यास येणाऱ्या परीक्षेतील सर्व ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न तुमचे सॉल्व होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.